नमस्कार मित्रांनो, जय जोहार, जय आदिवासी, जय निसर्ग. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक निसर्गाने तयार केलेले सुंदर गार्डन पाहणार आहोत. खूप सुंदर आहे. तर चला बघूया. निसर्गाने तयार केलेले निसर्ग गार्डन आपल्याला म्हणता येईल. खूपच सुंदर आहे, आकर्षक आहे, मनमोहक आहे. तर मित्रांनो, चला बघूया. तर मित्रांनो, माझ्या घराच्या पाठीमागे निसर्ग गार्डन जे निसर्गाने तयार केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आकर्षक फुलांनी भरलेलं असं आहे. ते बघा तिकडे आहे. तर मित्रांनो, हे बघा निसर्गाने तयार केलेली बाग, निसर्ग गार्डन किती सुंदर आहे. फुलाने भरलेले, खूपच आकर्षक आहे. हे बघा, सर्वत्र फुलं लागलेली आहेत, सुंदर. आम्ही या फुलझाडाला तेरडा असं म्हणतो. तेरड्याचे झाड किंवा तेरड्याचं फुल असं. तर हे बघा, खूप सुंदर आहेत, आकर्षक. तुम्ही या फुलाला काय सांगता नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर चला व्हिडिओ बघत राहा, पुढे अजून भरपूर झाडं आहेत. मित्रांनो, ही जी रानफुलं आहेत ती आपल्याला रस्त्याच्या कडेला किंवा डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणे पाहायला भेटतात. याच्यामध्ये 2 ते 3 कलर असतात. तुम्हाला मी ते कलरसुद्धा दाखवतो. माझ्याकडे 2 कलरमध्ये आपल्याला बघायला भेटतील. हे बघा, सुंदर सुंदर. निसर्गाची शोभा वाढवण्याचे काम हे फुलं करत असतात. निसर्ग फुलून राहावा त्यासाठी. आणि मधमाशासुद्धा या फुलाचा आनंद घेतात. हे बघा, मधमाशा, कीटक भरपूर या फुलांचा आनंद घेतात. निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा मी आनंद घेत असतो. फूल असो, कीटक असो, पक्षी असो किंवा इतर घटक असो. कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या निसर्गात आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत, कदाचित आपल्याला पुढे दिसणार नाहीत. तर प्रत्येकाने निसर्गाचा आनंद घ्यावा. निसर्गात बऱ्याच रानफुलाच्या ह्या ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत, पुढे बघायलासुद्धा भेटणार नाहीत. म्हणून मी नेहमी माझ्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवत असतो. तर बघा तुम्ही व्हिडिओ, याच्यामध्ये मी तुम्हाला एक कलर दाखवतो, वेगळा कलर. मित्रांनो, या फुलामध्ये एक वेगळा कलर पण येतो. हा बघा, इकडे गुलाबी कलरचं एक फूल आहे, सुंदर आहे. आणि त्यामध्ये थोडा पांढरा कलरसुद्धा दिसतो आहे. असं एक पांढऱ्या कलरचं सुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो मी पुढे. असे अनेक रंगाची जी फुलं आहेत आपल्याला निसर्गात पाहायला भेटतात, गार्डनमध्ये पण असतात. तर तुम्हाला एक याच्या व्यतिरिक्त पांढऱ्या रंगाचं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा बघा, पांढरा आणि गुलाबी कलर मिक्स होऊन आपल्याला एक सुंदर फूल पाहायला भेटते इकडे. यामध्येच असे बरेचसे रंग आहेत. हे बघा, गार्डनमध्ये या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो गार्डनची शोभा वाढवण्यासाठी. मित्रांनो, अशाच नवनवीन तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, अनेक फळं पाहत राहा. मी तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार खूप सारे. तर मित्रांनो, निसर्ग गार्डन कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.